श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कुंभ राशीचे राशी भविष्य जाणून घेणार आहोत। 1 ते 15 जानेवारी म्हणजेच अर्धमासिक राशी भविष्य। तर कुंभ राशीला हा पंधरवडा कसा जाणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत। यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, तसेच बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ हे सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत येतील। तर बघा, कुंभ राशीच्या व्यक्तींना या काळात म्हणजेच 1 ते 15 या तारीखमध्ये विविध गोष्टींमध्ये काही महत्त्वाचे बदल हे दिसून येणार आहे। म्हणजेच तुमच्या कारकिर्दीबाबत काही सुधारणा ह्या तुम्हाला होताना दिसतील। तुमचे वैयक्तिक जीवन बदलेल। या काळात तुम्हाला करिअरमध्ये काही महत्त्वाचे निर्णय देखील घ्यावे लागणार आहे। म्हणजेच तुमच्यातील जो प्रमुख आहे तर या प्रमुख कार्यप्रणालीला आणि ध्येयामध्ये तुम्हाला बदल हे घडून येतील। त्याचप्रमाणे बघा, कुंभ राशीचे जे व्यक्ती आहे तर ते ज्या ठिकाणी काम करतात किंवा नोकरी करतात अशा कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्प किंवा नवीन जबाबदारी देखील तुमच्यावर येऊ शकते आणि ती जबाबदारी आणि प्रकल्प तुम्हाला नीट व्यवस्थित हाताळायचे आहे। तुम्ही काही नवीन कौशल्य शिकून घ्याल, ज्यामुळे तुमच्या भविष्यात तुम्हाला व्यावसायिक मार्ग अधिक हा चांगला होईल। कामाच्या ठिकाणी तुम्हाला थोड्याफार किरकोळी अडचण देखील येतील, पण तुम्ही आपले सामर्थ्य आणि प्रगल्भतेने यावर मात करू शकाल। त्याचप्रमाणे कुंभ राशीचे जे विद्यार्थी आहे तर त्यांना हा काळ जो आहे तर थोडा कष्ट घ्यावे लागणार आहे। तुम्हाला कष्ट करावे लागणार आहे। तुम्हाला काही गोष्टी या समजून घ्याव्या लागणार आहेत। स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहे तर त्यांना या तयारीमध्ये सुधारणा करावी लागणार आहे। तुम्हाला अभ्यासावर जास्त अधिक लक्ष केंद्रित करावं लागणार आहे। उत्तम यशासाठी तुम्हाला श्रम हे करावे लागणार आहे। त्याचप्रमाणे कुंभ राशीच्या व्यक्तींची जी आर्थिक स्थिती आहे तर ती या पंधरवड्यामध्ये चांगली राहणार आहे। आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे। तुम्हाला या काळात अचानक नफा देखील मिळू शकतो। तुम्हाला गुंतवणुकीच्या चांगल्या संधी देखील मिळतील, पण तुमच्या खर्चात तुम्हाला काही वाढ होणार आहे। त्यामुळे बजेटमध्ये व्यवस्थित तुम्ही तुमचं बजेट हे ठरवायचं आहे। निर्णय घेताना सावधगिरी बाळगा। बचत करण्यावर तुम्ही अधिक भर द्या, तसेच तुमची आवक देखील वाढणार आहे। आणि कुंभ राशीच्या ज्या व्यक्तींचे आरोग्य आहे तर ते या काळामध्ये अधिक चांगले राहणार आहे। तुम्हाला या काळामध्ये तुमचे जे आरोग्याचे चांगले फायदे देखील मिळणार आहे। तुमचा थकवा हा दूर होईल। तुम्ही योगा प्राणायाम हे नक्की करा, तसेच तुमचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे यामुळे सुधारेल। पण तुम्ही नियमित व्यायाम आणि योग हा चालू ठेवला पाहिजे। यामुळे शारीरिक चिंता तणाव दूर हा होईल। तुमचे जे आवडीचे छंद आहे तर ते जोपासण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा। कुणाला वाचनाची आवड असेल तर नक्की पुस्तक वाचा, किंवा डान्स करण्याची आवड असेल तर नक्की डान्स करा। कुंभ राशीच्या व्यक्तींना कुटुंबासोबत धार्मिक यात्रा देखील घडू शकतात, त्यामुळे कुटुंबात प्रसन्नता हा राहणार आहे। कुंभ राशीच्या प्रेम जीवनाबद्दल सांगायचं झाल्यास या काळामध्ये तुम्हाला चांगला सुसंवाद हा तुमच्या पार्टनरसोबत राहणार आहे। छोटे छोटे क्षण आनंदी तुम्ही बनवणार आहात। जोडीदार खुश राहणार आहे, तसेच वैवाहिक जीवनात तुम्हाला शांतता आणि सामंजस्य देखील राहील। जोडीदारावर प्रेमाचा वर्षाव देखील तुम्ही कराल। म्हणजेच एकंदरीत तुम्ही एकमेकांना समजून घेणार आहात। एकूण कुंभ राशीला हा जो पंधरवडा आहे तो अतिशय शुभ असा फलदायी ठरणार आहे। तर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ शेअर देखील